मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अर्चना पवार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडी हा घटक जाणून घेणार आहोत. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा जर विचार केला तर 2020 आणि 2021च्या चालू घडामोडी ह्या संपूर्ण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळेच आपण प्रत्येक महिन्यातील चालू घडामोडी यांचं सेपरेट सेशन जे आहे हे आपण सुरू केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हटल्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये सगळ्यात पहिली बातमी आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्टसाठीचे अध्यक्षपद भारताकडे आले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये जे अध्यक्षपद आहे यामध्ये भारताकडे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद आलेले आहे. या महिन्यात सागरी सुरक्षा, शांतता, दहशतवाद प्रतिबंध अशा 3 महत्त्वाच्या विषयांवरील कार्यक्रम यात आयोजित करण्यात आले. आम्ही देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असलेल्या महिन्यातच शक्तिशाली अशा सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवायला मिळणे हा आमच्यासाठी बहुमोल असा संकेत आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी TS तिरुमूर्ती यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याच्या पूर्वसंध्येलाच व्हिडिओ संदेशात म्हटले होते. भारताच्या अध्यक्षपदाच्या कामकाजाचा पहिला दिवस हा सोमवार 2 ऑगस्ट रोजी होता. तिरुमूर्ती हे त्या दिवशी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यात त्यांनी नमूद केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा 2 वर्षांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2021ला सुरू झाला. अस्थायी सदस्य म्हणून 2021-22 कालावधीत ऑगस्ट महिन्यात मिळणारे भारताचे पहिले अध्यक्षपद होते. पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्येच पुन्हा भारताकडे हे अध्यक्षपद येणार आहे. नरेंद्र मोदी हे चर्चेच्या अध्यक्षपदी असणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे भारतीय अमेरिकी मुलगी ही जगात सर्वात हुशार विद्यार्थिनी म्हणून नावाजली. भारतीय अमेरिकी मुलगी नताशा बेरी अमेरिका विद्यापीठाच्या सॅट व ॲक्ट या प्रमाणित चाचण्यांमध्ये चमकली असून ती सर्वात हुशार विद्यार्थिनी ठरली आहे. तिचे वय सध्या 11 वर्ष आहे. स्कोलॅस्टिक असेसमेंट टेस्ट व अमेरिकन कॉलेज टेस्टिंग म्हणजे सॅट व ॲक्ट या परीक्षांचा उद्देश हा मुलांना महाविद्यालयात प्रवेश देण्याची निवड चाचणी हा आहे. कंपन्याही या परीक्षातील गुणांवरून संबंधित हुशार विद्यार्थ्यांना काम देऊ शकतात. स्वयंसेवी संस्थाही त्यांच्या हुशारीचा उपयोग करून घेऊ शकतात. महाविद्यालयात प्रवेशासाठी सॅट किंवा ॲक्ट या परीक्षा घ्याव्या लागतात. त्यातील गुण हे विद्यापीठातील प्रवेशासाठीही ग्राह्य धरले जातात. पेरी ही न्यूझिर्सियातील स्टॅडीमियर एलिमेंटरी स्कूलची विद्यार्थिनी असून तिने सॅट ॲक्ट व हॉपकिन्स विद्यापीठाच्या CTY परीक्षेत प्रावीण्य मिळवले आहे. 84 देशातील 19,000 विद्यार्थ्यांनी CTY परीक्षा दिली होती. 2021मध्ये पेरी हिने जॉन हॉपकिन्स टॅलेंट सर्च चाचणी दिली होती. त्यावेळी ती 5वीत होती. J.R.R. टोल्किन यांच्या कादंबऱ्या तिने वाचल्या आहेत. तसेच तिला वाचनाची फारच आवड आहे. त्यानंतर जाणून घेऊया जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोणाची निवड करण्यात आली. लुई विटांचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ड जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांना मागे टाकले. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनर्स लिस्टमध्ये त्यांचे नाव सर्वात वर आहे. यांची एकूण संपत्ती $198.9 अब्ज आहे, तर जेफ बेझोस $194.9 अब्ज सह दुसऱ्या क्रमांकावर आणि एलन मस्क $185.5 अब्ज संपत्तीच्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बर्नार्ड अर्नॉल्ड हे 72 वर्षीय फ्रेंच उद्योजक आहेत. ते ब्रॉन्ट लुई विटॉन मोएट हेनिसचे मालक आहेत. अर्नॉल्ड यांच्याजवळ एकूण 70 ब्रँड्स आहेत. बर्नार्ड अर्नॉल्ड यांनी वडील जीन लिओन अर्नॉल्ड यांच्या मालकीच्या फेरेट सेव्हिनल यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. 1978 ते 84 या काळात त्यांनी वडिलांच्या कंपनीचे नेतृत्व देखील केले. ते 1989 पासून LVMH कंपनीचे प्रमुख आहेत. बर्नार्ड यांनी 2दा वेगवेगळ्या संशोधनात नावही कमावले आहे. त्यानंतर जाणून घेऊया गुगल डूडलवर झळकणारी भारतीय महिला आहे तरी कोण. आजचे गुगल डूडलर अगदी खास होते. भारताच्या पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून
त्यांना आदरांजली दिली. वर्षानुवर्षे चालत आलेली सगळी बंधनं झुगारून अक्षरशः अवकाशात भरारी घेऊन भारतीय महिलांसाठी आदर्श ठरलेल्या सरला ठकराल यांची 107वी जयंती ही ऑगस्ट महिन्यात 9 ऑगस्टला साजरी करण्यात आली. सरला ठकराल यांनी तब्बल 85 वर्षापूर्वी जिप्सी मॉथ नावाच्या विमानाने उड्डाण करून देशाची पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता. गुगलवर यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात आली. गुगलने आपल्या या डूडलबद्दल सांगताना म्हटले आहे, आम्ही खरं तर गेल्या वर्षीच भारतात सरला ठकराल यांच्या सन्मानार्थ हे डूडल बनवण्याची योजना आखली होती. परंतु केरळमध्ये झालेल्या दुःखद विमान दुर्घटनेनंतर आणि त्यासाठी सुरू असलेल्या मदतकार्यानंतर आम्ही हे डूडल थांबवलं. आम्ही सहसा एकापेक्षा जास्त वेळा डूडल करत नाही. परंतु ठकराल यांनी विमान उड्डाणाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी कायमस्वरूपी ठेवलेला हा व प्रेरणादायी मार्ग आहे. यंदा आम्ही ठकराल यांच्या सन्मानार्थ त्यांच्या 107व्या जयंतीनिमित्त हे डूडल बनवण्याचा निर्णय घेतला. यानंतर जाणून घेऊया भारत आणि अमेरिका यांच्यात झालेली चर्चा. अफगाणिस्तानातील अस्थिर परिस्थितीबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारताचे समपदस्य एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. ब्लिंकन यांनी दूरध्वनीवरून हा संवाद साधले आहे. त्यात अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. तालिबानने त्या देशात सत्ता काबीज केल्यानंतर भारताने असे म्हटले की शीख व हिंदू समाजाच्या लोकांना अफगाणिस्तानातून माघारी आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न राबवले जातील. तसेच अफगाणिस्तानातील हवाई क्षेत्र हे अनियंत्रित असल्याने व्यावसायिक विमान वाहतूक थांबवण्यात आली. जयशंकर हे न्यूयॉर्कमध्ये असता भारत सध्या सुरक्षा मंडळाच्या अध्यक्ष असल्याने 2 उच्चस्तरीय कार्यक्रमांसाठी ते उपस्थित राहणार होते. त्यांच्याशी अफगाणिस्तानवर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दिली. त्यानंतर जयप्रकाश यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्यात काबूलमधील विमानतळ सेवा सुरक्षित करण्याच्या आवश्यकतेवर सुद्धा भर देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यात देखील चर्चा करण्यात आली. तालिबाननं अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर परिस्थिती चिघळली असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होते. अफगाणिस्तानातील स्थितीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. अफगाणिस्तान भारताचे शेजारी असल्याने भारताच्या चिंतेतही त्यामुळे वाढ झाली होती. भविष्यात दहशतवाद आणखी वेगाने फोफवण्याची भीती भारताने व्यक्त केली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जवळपास 45 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. माजी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्याशी अफगाणिस्तानातील स्थितीवर चर्चा झाली. तिथल्या घडामोडींवर आम्ही सविस्तर मुद्दे मांडले आणि विचारविनिमय केले. त्याचबरोबर करोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही देशांच्या द्विपक्षीय अजेंड्यावरही चर्चा केली. यापुढेही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. अफगाणिस्तानातील स्थितीवर दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. देशात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला. अफगाणिस्तानावर काढणारी दहशतवादी विचारधारा आणि अंमली पदार्थांची तस्करी यांचा संभाव्य धोका पाहता दोन्ही देशात चर्चा झाली. यासाठी दोन्ही देशांनी एक स्थायी तोडगा काढण्याचं मान्य केलं असं रशियन सरकारकडून देखील सांगण्यात आलं. यानंतर जाणून घेऊया काही राष्ट्रीय घडामोडी. राष्ट्रीय घडामोडींमध्ये पहिली महत्त्वाची घडामोड घडली ती म्हणजे भारताला हार्पून क्षेपणास्त्र संच विक्रीस अमेरिकेची मंजुरी मिळाली. भारताला हार्पून जॉईंट कॉमन टेस्ट सेट म्हणजेच JCTS यंत्रणा विकण्यास अमेरिकेने मंजुरी दिली. या संचाची किंमत $8.2 कोटी असून त्यामुळे देशातील द्विपक्षीय सामरिक संबंध सुधारणार असून हिंद प्रशांत क्षेत्रात भारत हा प्रमुख संरक्षक भागीदार ठरणार आहे. पेंटागॉनच्या संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने हा संच भारताला देण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर आता त्याबाबतची अधिसूचना अमेरिकी काँग्रेसमध्ये मंजूर केली आहे. हार्पून जी जहाज विरोधी क्षेपणास्त्र संच मालिका आहे. भारत सरकारने हार्पून जॉईंट कॉमन टेस्ट सेट ची मागणी अमेरिकेकडे केली होती. त्यात हार्पून संच सुट्ट्या भागांची निगा व दुरुस्ती यासाठी एक केंद्र उभारले जाणार आहे. यात तांत्रिक माहिती व प्रशिक्षण या बाबींचाही समावेश आहे. प्रस्तावित क्षेपणास्त्र संच विक्रीने अमेरिका व भारत यांच्यातील परराष्ट्र धोरण योजना
व राष्ट्रीय सुरक्षा यांना बळ मिळणार होते. राजकीय स्थिरता, शांतता यांना यातून प्राधान्य मिळेल असे DSCA या पेंटागॉनच्या संस्थेने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2016 मध्ये अमेरिकेला भेट दिली होती. त्यावेळी अमेरिकेने भारताला महत्त्वाचा संरक्षक भागीदार म्हणून मान्यता दिली होती. त्यात तंत्रज्ञानाचाही समावेश होता. सदर हार्पून संचाच्या विक्रीने भारताची संरक्षण क्षमता अधिक वाढणार असून त्यात हार्पून क्षेपणास्त्राची देखभाल करणे सोपे जाणार आहे. यातून मूळ प्रादेशिक लष्करी समतोल ढळणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे असे पेंटागॉनने म्हटले आहे. राष्ट्रीय घडामोडी अंतर्गत दुसरे महत्त्वाची घडामोड म्हणजे देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र केरळमध्ये उभारण्यात येणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झालेला असताना केरळ पोलिसांचे ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा व संशोधन केंद्र तेथे उभारण्यात आले. पाकिस्तानने अलीकडेच जम्मूत केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे हे केंद्र ड्रोन प्रकरणांमधील तपासात सहाय्यक ठरू शकणार आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की महत्त्वाच्या इतर सकारात्मक वापर त्याच्यामध्ये होणार आहे. तसेच वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास यात केला जाणार आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले की देशाविरुद्ध शक्ती ड्रोनचा वापर करीत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यातून तस्करी, हेरगिरी व दहशतवाद हे मोठे मुद्दे आहेत. पोलिसांसह सर्वच सुरक्षा दलांना हे ड्रोन आव्हान बनले आहेत. केरळ पोलिसांची आता ड्रोन हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये तपासात मदत होऊ शकणार आहे. बेकायदेशीर ड्रोन विमाने ओळखणे हाच केवळ नवीन संस्थेचा उद्देश असून ड्रोनची निर्मितीही केली जाणार आहे. दैनंदिन पोलीस गस्तीसाठीही ही सुविधा नवीन असणार असे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे. त्यानंतर महत्त्वाची बातमी म्हणजे पायाभूत सुविधांचे परिचालन व व्यवस्थापन खाजगी क्षेत्रांकडे गेले. केंद्र सरकारच्या मालकीच्या पायाभूत मालमत्तांच्या सुविधांचे परिचालन आणि व्यवस्थापन खाजगी क्षेत्राच्या हाती देऊन त्यायोगे पुढील 5 वर्षात 6 लाख कोटी रुपये उभारण्याचा महत्त्वाकांक्षी नॅशनल मॉडर्नायझेशन पाईपलाईन NMP कार्यक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. मेड इन इंडिया ग्रेनेड भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 1 लाख MMHGच्या पहिल्या खेपेची गुणवत्ता तपासणी यशस्वी झाली असून ती लष्करात सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जाणून घेऊया चंद्रावर पाण्याचे अंश आढळल्याचा इस्रोच्या माजी अध्यक्षांनी दावा केला आहे. इस्रोच्या माजी अध्यक्षांनी चंद्रावर पाण्याचे अंश आढळल्याचा दावा नेमका कशा पद्धतीने केला? इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेबाबत एक उत्कंठावर्धक माहिती समोर आली. चांद्रयान-2चे ऑर्बिटर हे यान चंद्राभोवती सुमारे 100 किलोमीटर उंचीवर या ऑर्बिटवरील इमॅजिन इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागाची असंख्य छायाचित्रे काढली. या छायाचित्रांच्या अभ्यासाद्वारे चंद्रावर पाण्याचा अंश असल्याचा दावा इस्रोचे माजी अध्यक्ष S.S. किरण कुमार यांनी केला आहे. अर्थात हे पाणी पृथ्वीवर आढळणाऱ्या प्रवाही, गोठलेल्या किंवा वाफेच्या स्वरूपातील छायाचित्रांच्या अभ्यासाद्वारे प्लेगियोक्ले प्रकारच्या खडकात हायड्रोलिक्स OH आणि पाणी H2O यांचे रेणू आढळले आहेत. ऑर्बिनने काढलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करत एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या शोधनिबंधाचे S.S. किरण कुमार हे सहलेखक होते. चंद्रावर पाण्याचा शोध आधी कोणी लावला होता तेही आपण जाणून घेऊया. 2008च्या चांद्रयान-1 मोहिमेत भारताचे अस्तित्व चंद्रावर उमटावे या हेतूने तिरंग्याचे चित्र असलेला इम्पॅक्ट प्रोब हा चंद्राच्या पृष्ठभागावर धडकवण्यात आला होता. यामुळे उडालेल्या चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेण्यात आली होती. त्याद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचं सिद्ध झालं होतं. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व हे भारताच्या चांद्रयान-1 मोहिमेमुळे सिद्ध झाले होते. आता चांद्रयान-2च्या मोहिमेद्वारे पुन्हा एकदा चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे दाखवून दिले आहे. चांद्रयान-2 मोहीम ही आपणा सर्वांनाच माहीत आहे. 22 जुलै 2019ला चांद्रयान-2 हे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित करण्यात आले होते. 7 सप्टेंबरला चांद्रयान-2चे विक्रम लँडर पृष्ठभागावर अलगद उतरणार होते आणि त्यानंतर लँडरमधील रोव्हर हा चांद्रभूमीवर संचार करणार होता. पण विक्रम लँडर हा चंद्राच्या पृष्ठभागावर अलग न होता वेगाने कोसळला आणि ती मोहीम अपयशी ठरली. असं असलं तरी चांद्रयान-2चा ऑर्बिटर हे यान तेव्हापासून चंद्राभोवती 100 किलोमीटर उंचीवरून
अजूनही फिरत आहे. याच ऑर्बिटने घेतलेल्या छायाचित्रांमुळे चंद्रावर पुन्हा एकदा पाण्याचे अस्तित्व असल्याचे अभ्यासाद्वारे सांगितले गेले. तसेच संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांतची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचण्या यशस्वी करत 40,000 टन वजनाची INS विक्रांत रविवारी कोची बंदरात परतली. त्यामुळे आता ती नौदलात दाखल होणार आहे. भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेची चाचणी देखील सागरी चाचणी सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय घडामोडींनंतर आता आपण महत्त्वाच्या म्हणजे क्रीडेविषयी घडामोडी देखील जाणून घेणार आहोत. आपणा सर्वांनाच माहिती आहे, 41 वर्षांनी भारतीय हॉकी टीमने इतिहास घडवला आहे. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्याच पद्धतीने इतिहास घडवणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा, भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उज्ज्वल केले. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर लांब भाला फेकला. ऑलिम्पिकच्या वैयक्तिक स्पर्धेत भारताला 13 वर्षांनंतर दुसरे सुवर्ण पदक मिळाले. त्यामुळे पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला नीरज चोप्राचं नाव देण्यात आलं. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली होती. या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 7 पदके भारताने जिंकली. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारतीय खेळाडू अर्धा डझन पदके घेऊन मायदेशी परतला. शेवटच्या दिवशी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्यामुळे भारत क्रमवारीत 31व्या स्थानावर विराजमान झाला. भारतीयांमध्ये पदक पटकावलेल्या व्यक्तींमध्ये पहिली व्यक्ती ठरली मीराबाई चानू. भारत्तोलन मध्ये रौप्य पदक जिंकून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकून दिले. टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी भारताला पहिले पदक मिळाले. वेल लिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने देशाला पहिलं पदक मिळवून दिलं. मीराबाईने एकूण 202 किलो वजन उचललं. या प्रकारात चीनच्या होई झिऊने सुवर्ण पदक तर इंडोनेशियाच्या विंडी असायने कांस्य पदक जिंकले. PV सिंधू यांनी महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक पटकावले. कांस्य पदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या बिंग जिआओ हिचा पराभव करत देशाला दुसरे पदक जिंकून दिले. सिंधूचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले. याआधी तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली. लवलिया बर्गोहेन महिला वेल्टरवेट बॉक्सिंगमध्ये तिने कांस्य पदक जिंकलं. युवा बॉक्सर लेव्हेलिना बार्गोहेनन देशाला तिसरे पदक मिळवून दिले. उपांत्य फेरीत तिला तुर्कीच्या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बुसाजानने पराभूत केल्याने तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. यासह ती भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी तिसरी बॉक्सरही ठरली. 41 वर्षांनी भारतीय हॉकी संघाने सुद्धा इतिहास घडवला. भारताच्या पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करून 41 वर्षांनंतर पदक जिंकले. भारताचे हे ऑलिम्पिकमधील हॉकीचे 12वे पदक ठरले. याआधी भारतीय पुरुष हॉकी संघाने 1928 ते 1980च्या ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 30 कांस्य पदक जिंकली होती. रविकुमार दहिया यांनी कुस्तीमध्ये रौप्य पदक पटकावले. कुस्तीपटू रविकुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्य पदक ठरले. फ्रीस्टाईल 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झाऊर युगुयेव्हने रविकुमारचा पराभव केला. त्यामुळे सुवर्ण पदक जिंकण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यानंतर बजरंग पुनिया यांनी फ्रीस्टाईल 55 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो गटात देशाला कांस्य पदक जिंकून दिले. कांस्य पदकाच्या लढतीत बजरंग समोर कझाकिस्तानच्या दौलत नियाझबेकोव्हचे आव्हान होते. बजरंगने दौलतवर 8-2 असा विजय मिळवत कुस्तीत यंदाचे दुसरे पदक जिंकले. आतापर्यंत भारताने कुस्तीत 7 पदके जिंकली. खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत कुस्तीचे पहिले पदक जिंकले. त्यानंतर सुशील कुमार 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. योगेश्वर दत्त 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक. साक्षी मलिक 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक. तर रविकुमार दहिया 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक यांनी पदके जिंकली. त्यानंतर नीरज चोप्रा यांनी भारतीय
संघासाठी सुवर्ण पदक जिंकून दिले. भालाफेकपटू नीरज चोप्राने 87.58 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक निश्चित केले. यासह भारताला 13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाले. यापूर्वी नेमबाजीपटू अभिनव बिंद्राने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याची भारतीयांची इच्छा नीरजने पूर्ण केली. यासह ॲथलेटिक्समध्ये पहिले पदकही त्याने मिळवून दिले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात वैयक्तिक दुसरे सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. जगभरातील सुमारे 205 देशातील जवळपास 11,000 खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी 85 देशांनी किमान एका पदकाची कमाई केली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिका 36 सुवर्ण आणि एकूण 108 पदकांसह अव्वल स्थानी राहिली, तर चीन 38 सुवर्ण आणि 87 पदकांसह दुसऱ्या स्थानी राहिला. टोकियो ऑलिम्पिक प्रमाणे जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धा तसेच जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा या सुद्धा महत्त्वाच्या ठरल्या. जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत अंतिम फेरीत कोमलिका बारी यांनी पदक जिंकले. क्रीडा विश्वातील एक महत्त्वाची घडामोड ऑगस्ट महिन्यात घडली, ती म्हणजे भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराच्या नावामध्ये बदल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. राजीव गांधी यांच्या नावाने राज्य सरकारचा पुरस्कार देण्याचे जाहीर केले. केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारातील राजीव गांधी यांचे नाव वगळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडाविषयक घडामोडी जाणून घेतल्यानंतर आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच विषय घडामोडींव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. त्यातील महत्त्वाची घडामोड म्हणजे कोरोनानंतर महाराष्ट्रामध्ये झिका व्हायरसचाही मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी आता शेतकरी करू शकणार आहे. आपल्या शेतामध्ये असलेली पीक नोंदणी ही आपल्या मोबाईल ॲपद्वारेच करता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ई-रुपी याचा शुभारंभ देखील याच वर्षी करण्यात आला. शालेय विद्यार्थी यांना कृषी विषयाचे धडे हे शालेय वर्गापासून देण्यात येणार असल्यामुळे कृषी विषय हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. वाहनांची राज्यांमध्ये असलेली नोंद ही BS सिरीजमध्ये आता होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान यांनी उज्ज्वला योजना 2चे लोकार्पण केले. पंतप्रधान गतिशक्ती योजनेची सुद्धा घोषणा पंतप्रधानांनी केलेली आहे. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 8व्यांदा लाल किल्ल्यावरून भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकावला. ध्वजारोहणाच्या नंतर त्यांनी देशाला संबोधित देखील केलं. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेची देखील घोषणा केली. त्याचनंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे देखील ऑगस्ट महिन्यात नमूद करण्यात आले. मागासवर्गीय निश्चितीचे विधेयक हे ऑगस्ट महिन्यात लोकसभेत मंजूर करण्यात आले. राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक 2/3 मतांनी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्याच पद्धतीने केरळमध्ये पर्यटकांसाठी बायो बबल उभारण्यात आले. आपला अभिमान आपले राष्ट्रगीत हा उपक्रम याच वर्षी सुरू करण्यात आला. भारताची एकता, बळ आणि सद्भावना यांच्या वारसाचा हा सर्वात मोठा दाखला आहे. 25 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये भारताच्या जनतेला एकत्र राष्ट्रगीत गाण्याचा नारा दिला होता. पुण्याच्या बापलेकीनं यावर्षी आफ्रिकेतील सर्वात मोठं शिखरसुद्धा सर केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे NDAमध्ये ह्यावर्षीपासून मुलींना देखील स्थान देण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी आज आपण जाणून घेतल्या आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच क्रीडाविषयक आणि इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा देखील समावेश आपण केलेला आहे. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा जर विचार केला तर ह्या घडामोडी नक्कीच आपल्याला महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यासाठी आपण इथून पुढे देखील दर महिन्याला मासिक असेल किंवा साप्ताहिक असेल त्याच पद्धतीने दैनिक घडामोडींचा सुद्धा विचार करणार आहोत. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु.